बघा मस्तपैकी अशी चटणी तयार झाली आहे. आणि आता मी जास्त पाणी आटू देणार नाही आहे, नाही तर एकदम सुकी सुकी होईल. थोडंसं असं ग्रेव्ही असली तर जरा चवीला पण छान लागते. टोमॅटो वगैरे पण चांगला त्याच्यामध्ये एकजीव झाला आहे. कांदा पण मस्तपैकी त्यामध्ये शिजला गेला. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे झटपट होणारी बोंबीलची चटणी. तर त्यासाठी लागणारं मी सर्व साहित्य काढून घेतलं आहे. तर चला तर मग आपण बघूया बोंबीलची चटणी बनवण्यासाठी काय काय लागतं. चला, आपल्याला बोंबीलची चटणी बनवायची आहे. तर बोंबीलची चटणी बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे बोंबील. तर हे सुकलेले बोंबील आहेत बघा. तर हे 6 बोंबील मी घेतलेत. तर त्यानंतर मी इथे घेतलाय 1 चमचा इथे मी गरम मसाला घेतलाय, 1 चमचा मी इथे धना पावडर घेतली आहे, 1 चमचा मोहरी आहे, 1 चमचा इथे जिरा आहे. टोमॅटो, एक मोठा टोमॅटो होता तो माझा बारीक चिरून घेतलाय. 2 मोठे कांदे होते ते मी बारीक चिरून घेतलेत. कांदा हा जास्त प्रमाणात घालायचा आहे आपल्याला चटणी बनवण्यासाठी. तुमच्याकडे छोटे कांदे असतील तर ते 4 घालू शकता. मी 2 मोठे मोठे कांदे बारीक चिरून घेतले. कोथिंबीर घेतली आहे, तेल आहे, हळद आहे, मीठ आहे आणि घरगुती लाल मसाला. तर इतक्या साहित्यामध्ये आपण असं मस्तपैकी अशी बोंबीलची चटणी करू शकतो. आणि ती भाकरीसोबत पण इवन खूप छान लागते. तर पहिल्यांदा आपण काय करायचं, हे जे बोंबील आहेत ते तुम्हाला आता दिसत असतील. थोडेसे नाही कुठे म्हणजे आता कुठे वाळवतात ते आपल्याला माहीत नाही. मग थोडंसं याच्यावरती रेताड, थोडीशी धूळ असते. मग आपल्याला ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. मग आता आपण पहिल्यांदा याला बारीक चिरून घेऊया. तर याचा वरचा जे भाग असतो तो वरचा भाग आधी कट करून घ्यायचा. असा पूर्ण आपल्याला साफ करून घ्यायचं आधी बोंबील छानपैकी. हे पाठचं पण आहे, जी शेपूट आहे ती पण कट करून टाकायचे. त्याचे जे वरचं जे घा असते ते बघा, हे असे त्याच्यावरती पण हे जे पंखसारखे असतात बघा, हे पण माशाचे असतात तसे. त्याचे हे काढून आपल्याला साफ करून घ्यायचे. हे कुठला पण मच्छीचा प्रकार असेल ना तो आधी स्वच्छ करून घ्यायचा. असे धुवून घेतलेत. पूर्ण साल व त्याचे जे पुढचं तोंड होतं ते वरचं काढून पाठची शेपूट वगैरे काढून मी मस्तपैकी असं धुवून घेतलं हे बोंबील. आता मी इथे पॅन ठेवला. या पॅनमध्ये ना थोडंसं तेल घालून आपण बोंबील चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर मी पहिल्यांदा पॅनमध्ये हे बोंबील घालते. ती जर चांगली भाजली गेली ना तर त्याचा वास निघून जातो. हे बघा अशा प्रकारे बघा कुरकुरीत मी अशी भाजून घेतली आहे. हे बघा सगळ्या हाताने तुटते. तर अशा प्रकारे मी छोटे छोटे तुकडे केलेत. छोटे छोटे तुकडे केलेत कारण का म्हणजे मुलांसाठी पण ते बरं होतं खाण्यासाठी. जास्त मोठे नाही केले. ते बघा असे अशा प्रकारे कुरकुरीत असं तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचे. तर आता आपण याच पॅनमध्ये आता आपण फोडणीला घालूया. थोडंसं तेल आहे इथे याच्यामध्ये, थोडंसं तेल अजून घालूया यामध्ये. तर आता पॅनमध्ये पहिल्यांदा आपण हे जिरा आणि मोहरी आहे ना ते एकत्रित घालूया. जिरा आणि मोहरी फुलू लागली की त्यामध्ये आपण हा कांदा घालूया. कांदा चांगला भाजून घ्यायचा तेलामध्ये. कांदा बघा लालसर असं भाजत आलाय. आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो पण कांद्यामध्ये चांगला एकजीव झाला पाहिजे, असं चांगलं भाजून घ्यायचं त्यामध्ये. हे बघा आता कांदा आणि टोमॅटो आपला चांगला भाजला गेलाय. आणि बोंबील आहे ते शिजण्यासाठी थोडं पाणी लागेल त्यामध्ये घालायला. तर इथे कोमट पाणी मी करत ठेवलंय. आता यामध्ये आपण आपला घरगुती लाल मसाला घालूया. आधी 2 चमचे लाल मसाला घालते मी. आणि ही जी आपली गरम मसाला आहे तो पण एकत्रित यामध्ये घालूया. आता हे सगळं एकजीव करून घेऊया. आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊया. आपण थोडीशी हळद घालूया. जे आपल्या बोंबील आहे ते यामध्ये घालून घेऊया. हे सगळं एकजीव करायचं आणि यामध्ये थोडं गरम पाणी घालायचं आपल्याला. आणि 10 मिनिटं आपल्याला बोंबील त्याच्यामध्ये शिजू द्यायचं आहे. यामध्ये थोडं आपण पाणी घालूया. आता यामध्ये आपण वरतून कोथिंबीर घालूया. आता याला ना बारीक गॅस करून आपण
शिजत ठेवायचं आहे. 10 मिनिटं याला चांगलं शिजू द्यायचं आहे. जे आपले बोंबील आहे ते मस्तपैकी शिजलं पाहिजे. याला आता आपण झाकून ठेवूया. आता आपली बोंबीलची चटणी तयार झाली का चेक करूया. बघा मस्तपैकी अशी चटणी तयार झाली आहे. आणि आता मी जास्त पाणी आटू देणार नाही आहे, नाही तर एकदम सुकी सुकी होईल. थोडंसं असं ग्रेव्ही असली तर जरा चवीला पण छान लागते. टोमॅटो वगैरे पण चांगला त्याच्यामध्ये एकजीव झाला आहे. कांदा पण मस्तपैकी त्यामध्ये शिजला गेला आहे. तर बघा अशी मस्तपैकी आपली चटणी तयार झाली आहे. बघा किती मस्तपैकी आपली चटणी तयार झाली आहे. आता आपल्या जेवणामध्ये आहे बोंबीलची चटणी, ज्वारीची भाकरी, कांदा, असं टेस्टी कॉम्बिनेशन आहे. तर आता आपण आपली ही अशी टेस्टी अशी आपली बोंबीलची चटणी टेस्ट करून बघूया कशी झाली आहे. झटपट होण्यासारखी रेसिपी आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये मी तयार केली आहे. काही वेगळं साहित्य यूज नाही केलं आहे आणि खूप टेस्टी तयार होते. फक्त बोंबील हे व्यवस्थित भाजले गेले पाहिजे तेलामध्ये. त्यामुळे ते तेलामध्ये भाजल्यानंतर त्याचा वास पण कमी होतो आणि त्याची चव पण चांगली वाढते. अशी तुम्ही बघितलं असेल किती झटपट आणि पटकन अशी आपली बोंबीलची चटणी तयार झाली आहे आणि खूप टेस्टी अशी चटणी तयार झाली आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की बनवून ट्राय करा. तर तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.